आगामी काळामध्ये गणेशोत्सव आहे. गणेशोत्सवासाठी सर्वत्र तयारीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं म्हणजे अनेक चाकरमानी यांनी कोकणची वाट धरायला सुद्धा सुरुवात केली आहे. त्यासाठी अनेकांनी तिकीट आरक्षणाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. मात्र नेहमीचंच रडगाणं असल्याचं म्हणत मध्य रेल्वेवरती अनेक आरोप जे ते केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवरती आपण बातचीत करणार आहोत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांच्यासोबत. सर, ज्या प्रकारे कोकण रेल्वे ही चाकरमान्यांसाठी महत्वाचं मानलं जातं, तिकीट आरक्षण सुद्धा महत्वाची मानली जाते. मात्र 8 वाजता जे यंदा गणेशोत्सवासाठी ज्या अतिरिक्त गाड्या होत्या त्यांचं जे बुकिंग सुरू झालं होतं ते अवघ्या 3 मिनिटांमध्ये पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे मध्य रेल्वेला टिकांचा सामना करावा लागला. तुम्ही कसं पाहता? आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी विसरताय. याच्यामध्ये एक आपण कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेला कन्फ्यूज करताय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी 8 वाजता तिकीट बुकिंग आपल्याकडे ओपन होते. याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. पहिल्यांदा तर जे पी-आर-एसचे विविध काउंटर वेगवेगळ्या स्थानकांवरती उपलब्ध आहेत. त्या स्थानकाप्रमाणे हे जे पी-आर-एसचे काउंटर आहेत, हे पूर्ण भारतीय रेल्वेवरच्या सर्व स्थानकांवरती उपलब्ध आहेत आणि या विविध स्थानकांवरनं आपल्याला कुठल्याही स्थानकावरनं कुठलेही तिकीटं जे असतात ते बुक करता येतात. याच सोबत आपल्याकडे आय-आर-सी-टी-सीचे जे इंडिव्हिज्युअल युजर्स आहेत किंवा जे ज्यांचे एक व्यक्ती आहेत, ज्यांच्या मोबाईलमध्ये आय-आर-सी-टी-सीचं ॲप आहे किंवा आय-आर-सी-टी-सीच्या वेबसाईटवरनं देखील ही बुकिंग केल्या जाऊ शकते. याच सोबत आपल्याकडे जे ऑथराइज्ड आय-आर-सी-टी-सीने काही जे एजंट्स दिलेले आहेत, त्यांच्याकडनं देखील ही बुकिंग केल्या जाऊ शकते. यामुळे साधारणपणे उपलब्ध असलेली जेवढी तिकिटे असतात, ती सारी तिकिटे जी आहेत, ही सगळ्याच लोकांना लवकरात लवकर बुक करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या माध्यमातून ही तिकिटे संपलेली असतात. याशिवाय देखील याला पर्याय म्हणून मध्य रेल्वे ही कोकण रेल्वेकडनं परमिशनसाठी त्यांनी कागद टाकलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण ज्या विशेष गाड्या आहेत, गणेशोत्सवासाठी ज्या आपण मागच्या वर्षी देखील चालवल्या होत्या, साधारण 342 गाड्या आपण मागच्या वर्षी देखील चालवल्या होत्या. ज्याच्यामध्ये चाकरमान्यांना आपण गणेशोत्सवासाठी त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम केलं होतं. यावर्षी देखील आपण अशा गणेशोत्सवासाठी ज्या स्पेशल गाड्या आहेत, त्या नक्कीच चालवणार आहोत. ज्यातून प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आपण मदत करतो आहोत. यासोबतच अजून 2 निर्णय जे रेल्वे प्रशासनाने घेतलेले आहेत, ज्यामध्ये 1 जुलैपासून आणि 15 जुलैपासून जे लागू करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये जे आय-आर-सी-टी-सीचे अधिकृत विक्रेते किंवा अधिकृत एजंट होते, यांना देखील तिकिटाची जी तात्काळची बुकिंग आहे, ती सकाळी 10 वाजता न चालू होता 10:30 वाजता आणि ज्या एसी तिकिटांची बुकिंग आहे, ती 11च्या ऐवजी 11:30 वाजता चालू करण्यात येणार आहे. ज्यातून देखील ही उपलब्धता प्रवाशांसाठी जास्तीत जास्त वेळ राहावी, असा प्रयत्न मध्य रेल्वेकडनं आणि एकूणच पूर्ण भारतीय रेल्वेकडनं केला जातो आहे. सर, ज्या प्रकारे तिकिटाबाबत तुम्ही माहिती दिली त्यानुसार आता जे वेटिंग तिकीट असतं त्यामध्ये सुद्धा काही नवा नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार पाहायला मिळतंय की वेटिंग लिस्टच्या नियमातही बदल केलेला आहे. तो म्हणजे एसी कोच असेल किंवा स्लीपर कोच असेल, सर्व श्रेणीमध्ये केवळ 25% अतिरिक्त वेटिंग लिस्टचं तिकीट दिलं जाणार. याबाबत काय सांगाल? यामध्ये आपण पूर्वी पण सांगितल्याप्रमाणे, की प्रवाशांना बऱ्याचशा वेळेस असं व्हायचं, की ज्यांच्याकडे कन्फर्म आरक्षित तिकीट नाहीये, असे प्रवासी देखील गाड्यांमधनं जाण्याचा प्रयत्न करायचे किंवा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जे तिकीट आहे, त्या तिकिटाचाच हवाला देत जाण्याचा प्रयत्न करायचे आणि मागच्या वर्षभरापर्यंत पासून मध्य रेल्वे आणि भारतीय रेल्वेने अशा अभियानाअंतर्गत हे चालवलेलं आहे, की ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट नाही, अशा प्रवाशांना आपण ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट आहे, यांची अडचण होऊ नये यासाठी अशा प्रवाशांना आपण प्रवास आपल्या कन्फर्म कोचेसमधनं किंवा रिझर्व्ड कोचेसमधनं करू देत नाही. ही अडचण आता प्रवाशांना जास्त होऊ नये या दृष्टिकोनातनं ज्या रिझर्व्हेशन नंतर ज्यांचं कन्फर्म रिझर्व्हेशन उपलब्ध झाल्यानंतरची जी सीमा आहे, ती सीमा देखील त्याला एक बांध घालण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 25% समजा आपल्याकडे कुठल्याही गाडीमध्ये जर 100 सीट एकूण असतील किंवा 100 सीट आपल्या नॉर्मल रिझर्व्हेशनला ठेवलेल्या असतील, तर याच्यानंतरचा आपण 25% सीट ज्या आहेत, त्या आपण त्याच्यासाठी प्रवाशांसाठी ठेवतो आहोत. ज्या दृष्टिकोनातनं कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे, ती प्रवाशांना होऊ नये आणि प्रवाशांचा वेटिंग लिस्टमध्ये तिकीट घेण्याची जी अडचण आहे किंवा वेटिंग लिस्टमध्ये तिकीट घेतल्यानंतर ते कन्फर्म होत नाही, ही जी अडचण आहे, ती कमी व्हावी यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील आहे.
साधारणतः या मार्गावरती बऱ्याच गाड्या चालवल्या जातात सातत्याने. अतिरिक्त गाड्यासुद्धा चालवल्या जातात. मात्र या गाड्यांना पाहायला गेलं तर 15 ते 18 डबे असतात. मात्र यातील बहुतांश गाड्यांमध्ये जनरल असेल, एसी 2 टायर असेल आणि 3 टायर असेल अशी आसन व्यवस्था असतानाच म्हणजे आसन व्यवस्थेनुसार एका डब्यामध्ये 72 प्रवासी प्रवास करण्याची क्षमता असते. मात्र ज्या प्रकारे पाहतो की 15 डब्यांच्या गाडी सरासरी 1000 असेल नागरिकांना रिझर्व्हेशन मिळतं. पण जेव्हा रिझर्व्हेशन सुरू होतं तेव्हा केवळ 250 म्हणजे 273 तिकीटं उपलब्ध केली जातात. याबाबत काय सांगाल? यामध्ये आपण रिझर्व्हेशन ज्यावेळेस सुरू करत असतो, त्यावेळेस सगळेच तिकीटं उपलब्ध असतात. आपण क्लास वाईज त्याच्यामध्ये पाहत असतो. त्याच्यामुळं प्रत्येक क्लासनुसार ही तिकीटं उपलब्ध असतात. स्लीपर क्लासची वेगळी तिकीटं उपलब्ध असणार आहेत. सेकंड एसीची वेगळी तिकीटे असतील, थर्ड एसीची वेगळी तिकीटे असतील आणि सोबतच थर्ड एसीचं इकॉनॉमी क्लास त्याची वेगळी असतील. स्लीपर क्लासची वेगळी तिकीटे असतील. त्याच्यामुळे एका पर्टिक्युलर क्लासमध्ये 273 जरी असली, तरी एकूण जितकी तिकीटे उपलब्ध असतात, त्याच्या साधारणपणे 90% हा कोटा हा इमिडिएटली रिलीज केलेला असतो आणि त्याच्यामध्ये प्रवाशांना लगेच तिकीटेही बुक करता येत असतात. तर यापुढे सातत्याने पाहायला गेलं तर गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी ही चाकरमान्यांची पाहायला मिळते. प्लॅटफॉर्मवरती सुद्धा गर्दी असते. बऱ्याच गाड्या, अतिरिक्त गाड्या असतील त्यासुद्धा सोडल्या जातात. राजकीय नेते मंडळी असतील त्यांच्यामार्फत सुद्धा ज्या गाड्या असतील त्यांना सुद्धा प्रतिसाद हा चाकरमान्यांचा असतोच. मात्र यापुढे पर्यायी मार्ग काय असेल आणि प्रवाशांसाठी जो प्रवास आहे कोकणाचा तो आरामदायी आणि सुखाचा कधीपासून होणार आहे याबाबत काय सांगाल? आपण याच्यामध्ये मध्य रेल्वेद्वारे साधारण मागच्या वर्षी ज्याप्रमाणे आपण 300 पेक्षा अधिक गाड्या ज्या आहेत, त्या स्पेशल गाड्या चाकरमान्यांच्या प्रवासासाठी चालवल्या होत्या. याच सोबत आमची अशी अपेक्षा आहे, की रस्ते महामंडळ असू द्यात किंवा बाकीचे सुद्धा जे परिवहनाचे जे साधनं आहेत, त्याच्यामध्ये जर सोबत सगळ्यांनी जर कोऑपरेटिव्ह दृष्टिकोनातनं एकत्र काम केलं, तर यामध्ये नक्कीच प्रवाशांचा जो हा प्रवास आहे किंवा गणेशोत्सवासाठी त्यांना जे घरी जायचं आहे, त्याच्यासाठी अ, निश्चितच प्रमाणे आपण मदत करू शकू आणि त्यांना एक आनंददायी आणि सुखकर प्रवास आणि सोबतच गणपती बाप्पांचं जे आगमन आहे, हे देखील होण्यास आपण मदत करू शकू. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर हे होते मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीना ज्यांनी कोकण रेल्वेच्या बाबत असेल किंवा गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सोडल्या जाणाऱ्या ज्या विशेष गाड्या असतील, त्यांना होणारी गर्दी असेल, तिकीट आरक्षण असेल या संदर्भातची अधिकची माहिती जी आहे ती दिलेली आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.